ठरलं तर मग प्रेक्षकांनो, मालिका दिवसेंदिवसच आता एक एक गुढ उलगडत चाललेली आहे. आता वेळ आलेली आहे प्रियाची भांडं फुटण्याची वेळ आलेली आहे. सायली आणि अर्जुन यांना तर प्रियाचं सत्य समजलंय, हे तर आपण पाहिलंय. पण आता सायली अर्जुन सगळ्यात पहिलं हे सत्य सांगण्यासाठी ज्याची निवड करतात ते म्हणजे रविराजांच्या समोर आता ज्या वेळेला सगळ्या सत्याचा उलगडा होणार असतो, त्याच वेळेला रविराजच मदत करत ही खरी तन्वी नाही हे सिद्ध करण्यासाठी पुढाकार घेतात. हो प्रेक्षकांनो, आता इकडे रविराजांनी पुढाकार घेत काय नक्की सिद्ध केलंय, काय नक्की ठरवलंय, किंवा रविराजांनी कशा पद्धतीने प्रियाला एक्सपोज केलंय सगळ्यात पहिले अश्विनच्या समोर, सगळं सगळं आता इकडे बँकेमधून निघाल्यावरती लगेचच अर्जुन रविराजांना कॉल करतो आणि रविराज म्हणतात, अरे मी तुझ्या फोनची वाट पाहतोय, काय झालं, बँकेमध्ये काय डिटेल्स मिळाल्या. त्यावरती अर्जुन आता सांगायला लागतो, खरं तर सिनियर बँकेमध्ये आता इकडे जे समजलं ना तसं फारसं महत्वाचं नाही सुद्धा आणि आहे सुद्धा. रविराज म्हणतात, बोल ना काय झालंय. त्यावरती अर्जुन सांगायला लागतो, दर महिन्याला आता इकडे तन्वी 20-20 हजार रुपये काढत होती आणि ज्या वेळेला आता इकडे सायलीने तिचा पाठलाग केला ना, त्यावेळेला ती सदा आणि मैना यांना पैसे देत होती. यावरती रविराजांना जरा आता धक्काच बसलाय. काय बोलतोयस तू? सदावती आणि मैना म्हणजे ते आता सायलीचे खोटे आई वडील बनून आले होते ते लोक. यावरती अर्जुन सांगायला लागतोय, हो तेच दोघं जण आणि त्यांना ही पैसे देत होती. असं म्हटल्यावरती रविराजांना जरा धक्काच बसलाय. पण त्यांना ही पैसे का देत होती? यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो, खरंच काही कळायला मार्ग नाहीये, पण त्याचा शोध घ्यायचा आहे. यावरती रविराज म्हणतात, चिंता करू नकोस, तुला माझ्याकडून जी मदत हवी असेल ना ती मदत करायला मी तयार आहे. यावरती अर्जुन म्हणतो, लागेलच सिनियर, मला तुझी मदत तर लागणारच आहे आणि कारण यासाठी खूप सारे कॉन्टॅक्ट्स हे करायला लागतील. मुळातच त्या सदा आणि मैना यांना आता घाबरवायला लागेल. तू एक काम कर ना, तू आता सावंतांना फोन कर आणि त्यांच्या घरी जरा एकदा पाठव आणि जरा त्यांना धमकवायला सांग. त्यानंतर मी एंट्री करेन आणि त्यानंतर मी आता बघेन काय करायचं ते. असं म्हटल्यावर ते रविराज म्हणतात, तू चिंता करू नकोस, ठीक आहे, मी बघतो काय करायचं ते. असं म्हणत रविराजांनी आता इकडे अर्जुनची मदत करण्यासाठी सावंतांना सदा आणि मैना यांच्या घरी जायला सांगितलेलं आहे. ज्या वेळेला सावंत घरी गेले त्यानंतर मग आता अर्जुन आणि सायली हे दोघं जण सुद्धा आता सदा आणि मैना यांच्या घरी जायला निघालेले आहेत. तो इकडे प्रतिमाच्या मनामध्ये खूप सारी हुरहुर लागून राहिलेली आहे. प्रतिमा या सगळ्यामध्ये आता मात्र देवाची प्रार्थना करते, काहीही झालं तरी माझ्या मनामध्ये जी शंका आहे ती शंका आता इकडे खरी ठरू दे. म्हणजे खरंच मला असं वाटते की तन्वी आमच्यासोबत काहीतरी गेम खेळती आहे, तन्वी आम्हाला या सगळ्यामध्ये आता फसवती आहे. पण हे सत्य जे काही आहे ते समोर येईपर्यंत माझ्या जीवामध्ये जीव येणार नाहीये. असं म्हणत ती आता प्रार्थना करते आणि देवा, जे काही सत्य आहे ते आता लवकरात लवकर समोर येऊ दे, कारण काहीही झालं तरी सुद्धा तन्वीचं भांडं फुटू दे. का कुणास ठाऊक, पण एका आईला काहीतरी इकडे आता कुणकुण लागले की इकडे आपल्यासोबत काहीतरी चुकीचं घडतंय आणि ती देवाची प्रार्थना करते. तोपर्यंत अर्जुन आणि सायली हे दोघं जण आता इकडे सदा मैनाकडे आलेले आहेत आणि त्यानंतर मग आता सदा मैना घाबरलेत, कारण नुकतेच पोलीस त्यांना धमकी देऊन गेलेले आहेत. आणि त्यानंतर मग आता इकडे सदा सांगायला लागतो, अहो असं काय करताय, तुम्ही पोलीस पाठवले होतेत ना, म्हणजे कसं आहे ना, अहो आम्ही पैसे घेतले होते तिच्याकडून, मी तुम्हाला सांगतोय ना, पण तिने आम्हाला मदत केली. तुम्ही हकलल्यावरती आम्ही रस्त्यावरती आलो होतो, आमच्याकडे काहीच पैसे नव्हते आणि म्हणून तिने आम्हाला पैसे दिले. सायली म्हणते, ठीक आहे, तिने तुम्हाला पैसे दिले इथपर्यंत ठीक आहे, पण तुम्ही तुमची 5वी मुलगी जी कोणी विकली होतीत ना, ती मुलीचं काय? कारण आम्हाला गुलाबकडून कळलंय की तुम्ही तुमची 5वी मुलगी विकलीच होती आणि ती बबली होती. पण ज्या वेळेला आम्ही तुमच्याकडे आलो तेव्हा तुम्ही आम्हाला काय म्हटला होतात की हा फोटोशॉपमधून फोटो एडिट केलाय, तुम्हाला महिपतने हे करायला सांगितलंय, का खोटं बोललात? यावरती अर्जुन म्हणतो, मुळातच तीच तुमची आता बबली होती, तर आता तुम्ही खोटं का बोललात की हा फोटो एडिट केलाय म्हणून? आता सदा मैना मोठ्या ट्रॅपमध्ये अडकलेत, कारण अर्जुन सायलीने बरोबर रीतीने पॉइंट पकडत त्यांना आता अचूक पकडले. आता मात्र सदा सांगायला लागतो,
ते हे ते मामकं तमकं. त्यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे, सावंत येऊन गेलेत ना तुम्हाला भेटून, आता सावंत पुन्हा येतील आणि त्यानंतर जे काही खोटं तुम्ही बोललात ना त्याबद्दल सावंत आता तुम्हाला सगळं सत्य पुन्हा विचारतील. त्यावरती आता इकडे मैना म्हणते ऐका, मी काय सांगतो ते ऐका, ती खरंच आमची मुलगी होती, आम्ही काही फोटोशॉप एडिट वगैरे केलेलं नाहीये. असं म्हटल्यावरती मग आता सायली म्हणते मग तुम्ही आम्हाला खोटं का सांगितलं. यावरती मैना सांगायला लागते की तसं सांगण्यासाठी आम्हाला पैसे दिले होते. यावरती मग आता अर्जुन म्हणाला तू कोणी पैसे दिले होते, काय पैसे दिले होते ते आता सांगाल का आम्हाला. त्यावरती मग आता सदा आणि मैना थोडेसे गडबडलेत आणि त्यानंतर ते सांगायला लागते त्याचं असं झालं ते म्हणजे तन्वीनेच, म्हणूनच ती आम्हाला पैसे देते. यावरती मग आता अर्जुन म्हणतो काय, म्हणजे तिने तुम्हाला हे सांगायला सांगितलं की हा फोटो एडिट केलेला आहे सांगा. त्यावरती लगेचच मैना सांगायला लागते नाही, ती आम्हाला म्हटली की महिपतने हे करायला सांगितले असं सांगा. आता तो महिपत कोण, काळा का गोरा, हे आम्ही ओळखत पण नाही आहोत त्या महिपतला. खरं सांगायचं तर महिपतचा आणि आमचा काही संबंध सुद्धा नाहीये, पण आता तिने ते आम्हाला सांगायला सांगितलं तेच आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला, बस बाकी आम्हाला काही माहित नाहीये. असं म्हटल्यावरती मग आता सदा म्हणतो हो हो बरोबर बोलते ती. त्यावरती अर्जुन म्हणतो मग तुम्ही खोटं का बोलत होतात. यावरती लगेचच सदा सांगतो अहो पोटा पाण्याचा प्रश्न असतो, जर का आम्ही तिचं भांडं फोडलं तर आता ती आम्हाला थोडी ना पैसे देणार आहे. असं म्हटल्यावरती अजूनही अर्जुनला मात्र आता हे काही पटत नाहीये, काहीतरी सदा मैना लपवतायत हे त्याला समजतंय. अर्जुन सांगतो ठीक आहे, तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते तुम्ही बोलून घ्या, पण आता पोलिसांची वेळ आली ना की पोपटासारखं तुम्हाला बोलायलाच लागणार आहे. कारण काहीही झालं ना तरी पोलीस काही तुमच्या बाबतीत काहीही ऐकून घेणार नाहीयेत आणि पोलीस मात्र तुम्हाला पोपटासारखंच बोलायला लावणार. त्यावरती मग आता ते दोघं जण गडबडलेत आणि साहेब हे बघा आम्ही गरीब बिचारी माणसं, आमची 5वी मुलगी आम्ही गुलाबला विकली हे आम्ही कबूल करतोय, पण पण आता या सगळ्यामध्ये बाकी आम्हाला काही माहित नाहीये. अर्जुन सायलीला तरी सुद्धा वाटतंय की हे काहीतरी आपल्यापासून लपवतायत आणि त्यानंतर मग आता इकडे सायली निघता निघता खूप मोठी युक्ती करते जी रविराजांनी सांगितलेलं असतं. निघता निघता ती आता सदा मैना यांचे DNA सॅम्पल चेक करण्यासाठी त्यांचे केस घेऊन येते. प्रेक्षकांनो हा सायलीचा खरा विजय आहे आणि हेच तिला रविराजांनी सांगितलेलं असतं. सायली आता रविराजांची भेट आणि त्यानंतर ती रविराजांना घडलेला प्रकार सांगते आणि त्यानंतर मग आता सायली सांगायला लागते रविराज काका तुम्ही जे काही सांगितलं ते तर मी केले, पण खरं सांगू का तर मला काहीच कळायला मार्ग नाहीये की त्यांचे सॅम्पल घेऊन काय करायचंय. म्हणजे मुळातच त्यांची आणि माझी DNA टेस्ट तर झालेली आहे आणि असं असताना त्यांचे सॅम्पल घेण्याची गरजच काय. त्यावरती मग आता रविराज सांगायला लागतात मला न वेगळीच शंका येते. त्यावरती सायली म्हणते शंका. त्यावरती रविराज सांगायला लागतात खरं सांगू का तर आता या सगळ्यामध्ये मला असं वाटते की तन्वी आणि यांचे सॅम्पल चेक करावे. आता इकडे धक्का बसलेला आहे, पण तो अर्जुननेच हे सगळं केलेलं आहे. कारण अर्जुनला गुलाबने ज्या वेळेला सांगितलेलं असतं की आता या सगळ्यामध्ये बबली बबली ही 5वी मुलगी आहे आणि तिचे शाळेतले रेकॉर्ड आहेत, तेच रेकॉर्ड ज्या वेळेला चेक करायला अर्जुन गेला आपण पाहिले अर्जुनच्या हातामध्ये तर आता खूपच मोठे पुरावे सापडलेत आणि याच कारणासाठी आता मात्र अर्जुनने ताबडतोब आता इकडे DNA सॅम्पल चेकिंगला दिलेत. इकडे जोपर्यंत DNA सॅम्पल चेकिंगला दिलेले आहेत तोपर्यंत मात्र आता प्रियाची कारस्थानं थांबता थांबत नाहीयेत. प्रियाने घरामध्ये आता तमाशा सुरू केलाय. तिला असं कळतंय की काहीतरी गडबड आहे. अर्जुन सायली आपल्या विरुद्ध पुरावे शोधतायत आणि ते जर का शोधू द्यायचे नसतील तर आपल्याला तमाशा करूनच किंवा आता आपली बाजू मांडायची असेल तर आपल्याला आवाज वाढवायलाच पाहिजे. आणि मग आता इकडे प्रिया घरी आणि त्यानंतर प्रियाने आता इकडे अश्विनचे कान भरलेत. अश्विनचे कान भरत प्रिया सांगते अश्विन तुला माहिती आहे का हे दोघं माझी जासूसी करतात. माझ्या आता इकडे गेले होते, माझ्या हातात बँकेत गेले होते, माझे बँक अकाउंटचे डिटेल केले आणि तुला तर माहिती आहे की माझे बाबा तर आता ह्यांना काहीही करण्यासाठी मदत करायला तयार असतात आणि तेच झालेलं आहे. तुला माहिती आहे का हे दोघं जण बँकेत गेले होते आणि बँकेकडून माझे स्टेटमेंट घेतले आणि ह्यांनी ना हे माझ्यावरती पाळत ठेवतात. अश्विन हे सगळं काय. त्यावरती मग आता ती सांगते बोल सायली का माझ्यावरती पाळत ठेवती आहेस, का माझ्यावरती लक्ष ठेवून उगाचच मला आता त्रास देण्याचा प्रयत्न करतेस. त्यावरती आता इकडे सायली काहीच बोलत नाहीये. अश्विन चिडलाय. काय चाललंय दादा,
तुम्ही दोघं जण हे असे का वागता? तन्वी आता एखादी गुन्हेगार असल्यासारखी तिच्या मागे का लागलेले आहात? मला तुमच्या दोघांचं वागणं तर काही कळतच नाहीये. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, खबरदार. जर माझ्या बायकोच्या विरोधात असं काही करण्याचा प्रयत्न केलात ना, तर गाठ माझ्याशी आहे. मी तुम्हाला आधीच सांगतोय. यावरती मग आता इकडे प्रिया सांगायला लागते, अश्विन, अरे तुला माहित नाहीये, यांना ना फक्त आणि फक्त या घरामधली सत्ता आणि प्रॉपर्टी याचा हव्यास आहे आणि या कारणासाठीच हे दोघं जण हे सगळं करतायत. तुला माहित नसेल, पण ही सायली दिसते तशी नाहीये. म्हणजे मुळातच हिने अर्जुनचे कान भरलेत. आपल्याला या घरामध्ये घेतलंय आणि हळूहळू मी या सगळ्यांचा विश्वास जिंकत चाललेली आहे ना, हे हिला अजिबात बघवत नाहीये आणि याच कारणासाठी हे सगळं करती आहे. त्यावरती अश्विन म्हणतो, हो, आता मला पण डाऊट यायला लागलेला आहे. ज्या वेळेला तन्वी चुकली त्या वेळेला मी तिला समजवण्याचा, तिला आता बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण ज्या वेळेला ती बरोबर आहे त्यावेळेला तुम्हाला ॲप्रिशिएट करायला काय होतं? ती जर का कोणत्या गोरगरिबाला मदत करते, हो, सदा महिन्याला तिने पैसे दिले होते. यावरती प्रताप म्हणतो, सदा महिन्याला पैसे द्यायचं कारण काय? त्यावरती आता पात्र प्रिया खोटा नाटक काहीतरी सांगायला लागते. प्रिया सांगायला लागते की आपण त्यांना घरातनं हाकलून दिलं, रस्त्यावरती आले होते बिचारे, डॉक्टरांच्या उपचारासाठी सुद्धा त्यांच्याकडे पैसे नव्हते आणि असं असताना एखाद्या गोरगरिबाला जर का मी मदत केली तर काय हरकत आहे? मी फक्त त्यांची मदत केली, बाकी काहीच नाहीये. त्यावरती आता इकडे प्रताप म्हणतो, काय चाललंय अर्जुन? अर्जुन म्हणतो, थांबा बाबा, आता थोड्याच वेळात रविराज काका येतील. रविराज काका आले ना की मग आता सगळं सत्य तुमच्या सगळ्यांच्या समोर येईल. मला खरं तर काही बोलायची गरज नाहीये. रविराज काकांना फक्त आता एकदा येऊ दे. ते आल्यावरती मग आता आपण सगळं सत्य काढून घ्यायचं आहे. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतं ते म्हणजे प्रताप, की नक्की काय झालंय? त्यावरती कल्पना म्हणते, अरे अर्जुन, काय चाललंय? म्हणजे खरं सांगायचं तर तुम्ही आम्हाला सांगितलं की प्रियाच्या विरुद्ध नाटक करा, पण त्या नाटकामध्ये काय सफल होतंय? मला खरंच कळत नाहीये की आपल्या घरामध्ये हे सगळं काय चाललंय? म्हणजे हे थांबवूया का आपण सगळं? सारखं सारखं तन्वी पुराण आपण आता बंद करूया. त्यावरती प्रताप म्हणतो, हे बघ कल्पना, काहीतरी असल्याशिवाय अर्जुन आणि सायली अजिबात असं काही करणार नाहीये. तितक्यात आता रविराज म्हणतात, बरोबर बोललास. आणि रविराजांनी धमाकेदार एंट्री केलेली आहे. रविराज सांगायला लागतात, प्रताप, अर्जुन आणि सायली यांच्यावरती माझ्यापेक्षा जास्त विश्वास आहे. कधीही ते आता कुणाच्या बाबतीत चुकीचं काहीच करणार नाहीयेत. ही गोष्ट आता मला 100% माहिती आहे आणि त्याचमुळे या मुलीचं भांडं फोडण्यासाठी मी मोठी युक्ती केली होती. असं म्हणत रविराज प्रियाचं थोबाड फोडतात आणि आता ते सांगायला लागतात, अश्विन, तू आत्तापर्यंत या मुलीची बाजू घेऊन प्रत्येक वेळेला घरच्यांच्या विरोधात गेलास, बरोबर ना? पण प्रत्येक वेळेला घरच्यांच्या विरोधात जाऊन सुद्धा तुझ्या हातामध्ये काय लागलं? धोका. अरे या मुलीने तुलाच काय, घरच्या सगळ्यांना धोका आता दिलेला आहे. मुळातच ही मुलगी तन्वी नाहीये, ही माझी तन्वी नाहीये, ही आता सदा आणि मैना यांची मुलगी बबली आहे, बबली. आता हे बोलल्यावरती अश्विनला तर जबरदस्त धक्का बसलाय. काय बोलताय तुम्ही? यावरती आता इकडे रविराज म्हणतात, हो, मुळातच ती त्यांना याच कारणासाठी पैसे देत होती की आता तिची खरी ओळख लपवण्यासाठी. पण तिची खरी ओळख लपवण्यामध्ये ती अयशस्वी ठरली, कारण आम्ही तिचे DNA सॅम्पल आणि सदा महिनाचे DNA सॅम्पल चेक केलेले आहेत आणि ते पॉझिटिव्ह आलेत. आता तोपर्यंत सदा महिना तिकडे आलेत, सावंत त्यांना घेऊन आलेले आहेत. आणि त्यानंतर मग आता इकडे रविराज म्हणतात, अजूनही तुझे डोळे उघडले नसतील ना, तर आता यांच्या तोंडून यांचं सत्य ऐक. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अश्विनला काहीच कळत नाहीये आणि त्यानंतर आता इकडे तो प्रियाला विचारतोय, काय आहे हे सगळं? यावरती सदा आणि मैना सांगायला लागतात, हो, हीच आमची बबली आहे. पहिल्यापासून इतकी चंट होती ना की आता हे सगळं करताना तिला कधीच वाटलं नाही की आपण अडकू किंवा काय. ही पहिल्यापासून अशी चंट आणि आत्ता पण ती चंट आम्हाला पैसे देऊन ती हे सगळं घडवून आणत होती. असं म्हणत आता मात्र इकडे प्रियाचं भांड इकडे स्वतः रविराजांनी DNA टेस्ट करून फोडलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे डोळे उघडले ते म्हणजे अश्विनचे. अश्विनला तर या सगळ्यामध्ये आत्तापर्यंत आपण इकडे काय करत होतो आणि या मूर्ख प्रियाच्या नादाला लागून आत्तापर्यंत आपण किती वेडेपणा केला, हे सत्य ज्या वेळेला कळलंय त्याचे तर डोळे उघडलेत. प्रेक्षकांनो, अशा पद्धतीने रविराजांच्या मदतीने अर्जुनने प्रियाचा असा काही पर्दाफाश केलेला आहे की आता प्रिया या प्रकरणातून सुटणं मुश्किल